समजून घ्या. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आणि हा ओरिजिन राहतो. इथे एखादा पॉईंट जर घेतला त्याचे दोन कोऑर्डिनेट मिळतो, एक एक्स कोऑर्डिनेट मिळतो आणि एक वाय कोऑर्डिनेट मिळतो, म्हणजे त्या पॉईंटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट एक्स आणि वाय असतो. ते जर पोलर कोऑर्डिनेट घ्यायचा असेल तर एखादा अँगल ड्रॉ केला, समजा आपण हा समजा एक अँगल ड्रॉ केला इन द फर्स्ट क्वाड्रंट. इथून एक परपेंडिक्युलर टाकला ए, हा अँगल थिटा आपण म्हटला. इथून एवढं जे अंतर झालं, जर सर्कल ड्रॉ केला इथून एवढं अंतर रेडियस होईल. काय होईल? रेडियस. हा पॉईंट पी जर कन्सिडर केले त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय, एक्स ॲक्सिसचा एक्स, वाय ॲक्सिसचा वाय. पोलर कोऑर्डिनेट म्हणजे हा अँगल थिटा आणि त्याची रेडियस आर. हे झाले कार्टेशियन कोऑर्डिनेट जे आतापर्यंतच्या सिस्टीम मध्ये आपण शिकत आलो. आणि आर आणि थिटा हे झाले पोलर कोऑर्डिनेट ज्यामध्ये आपण सर्कलचा यूज केलेला आहे. सर्क्युलर सिस्टीम जे आहे ना, ते सर्क्युलर सिस्टीम मध्ये पोलर कोऑर्डिनेट येतात. कार्टेशियन कोऑर्डिनेट जे आपण डिग्री सिस्टीम पाहिली आहे त्याच्यामध्ये येतो. बस एवढाच फरक आहे. तर हे दिलेलं असेल तर हे काढता येते, हे दिलेलं असेल तर हे काढता येते, दोघंही एकामेकावरून काढता येते. तर फॉर्म्युला कसा यूज असा आहे की कधी कधी तुम्हाला आता जे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे याचा यूज नाही, जास्तीत जास्त पोलर कोऑर्डिनेट सिस्टीमचा यूज. एक तर थिटाचा अँगलचा यूज आणि रेडियन काढण्याचा यूज. तर रेडियन किंवा थिटा दिलेला नसला ते कार्टेशियन कोऑर्डिनेटवरून आपण काढू शकू. एक्स आणि वाय दिलेले असताना कसं, एक्स काढण्यासाठी आर कॉस थिटा, वाय काढण्यासाठी आर साइन थिटा. फॉर्म्युला एक्स आणि वाय काढण्यासाठी. आणि तेच जर आर काढायचा असेल तर तो काढण्यासाठी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. थिटा काढायचा असेल टॅन थिटा, त्याचा फॉर्म्युला वाय अपॉन एक्स. म्हणजे आर काढण्याचा हे कार्टेशियन कोऑर्डिनेट काढण्याचा फॉर्म्युला आणि हा पोलर कोऑर्डिनेट काढण्याचा फॉर्म्युला. आणि यांचा यूज कसा करायला लागते ते पण पाहिलेलं आहे आपण. पाहिलं की नाही पाहिलं? पाहिलं की नाही पाहिलं? मग असं आहे ते. पुन्हा याच्यावरचे क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेले. आणखी एखादा सांगतो सॉल्व्ह करून. कार्टेशियन दिलेला असेल तर पोलर काढून दाखवतो एखादा, आणि पोलर दिलेला असेल तर कार्टेशियन काढून दाखवतो. ठीक आहे? क्षितिज समजलं ना एवढं? क्षितिज बघा, समजा मी कार्टेशियन कोऑर्डिनेट घेतो 3,9. हे कार्टेशियन कोऑर्डिनेट आहे, मला पोलर कोऑर्डिनेट काढायचं आहे. तर लेट एक्स बी 3 अँड वाय बी द 9 अँड वी हॅव टू फाइंड पोलर कोऑर्डिनेट. फॉर दॅट द पोलर कोऑर्डिनेट्स आर r comma theta. The Cartesian coordinates are x, y. ठीक आहे. तर r कॉमा थिटा जर म्हटला तर r चा फॉर्म्युला आहे अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. अंडर रूट मध्ये x ची व्हॅल्यू सांगा किती आहे, y ची व्हॅल्यू सांगा किती आहे, सांगा 3 चा स्क्वेअर, 9 चा स्क्वेअर, दोघांची ॲडिशन 92 नाही रे बाळा, 90. आता याचा सर्ड सॉल्व करता येतो का? सर्ड सॉल्व करता येतो. सर्ड 92 साठी काही 9 10 जा 90. सिंपल, कॉम्प्लिकेट कडे नाही जायचं, सिंपल कडे जायचं. 9 10 जा 90 होतं ना. 9 चं स्क्वेअर रूट किती निघते बाहेर? 3 अंडर रूट 10. रेडियसची व्हॅल्यू आली 3 अंडर रूट 10. एक कार्टेशियन कोऑर्डिनेट आला, दुसरा पोलर कोऑर्डिनेट आला. दुसरा जर काढायचा असेल त्याच्यासाठी टॅन थिटाचा फॉर्म्युला y बाय एक्स. y ची व्हॅल्यू 9, x ची व्हॅल्यू 3. 9/3 ची किंमत किती येते?
3 येतो ना, इथं थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. टॅन इकडे कसं आहे मल्टिप्लाय, तिकडे गेल्यावर डिवाइड, आणि जर डिवाइड असेल तर त्याला आपण इन्व्हर्स म्हणतो, टॅन इन्व्हर्स ऑफ 3. थिटा पण आला आणि रेडियस पण आली. कॅन यू रिकॉग्नाइज इट? कॅन यू अंडरस्टँड व्हॉट वी हॅव लर्न? कार्टिशियन कोऑर्डिनेट वरून पोलर कोऑर्डिनेट काढले. आता पोलर कोऑर्डिनेट दिलेले असेल तर कार्टिशियन कोऑर्डिनेट काढता येतात, ते पण काढून दाखवतो. एवढं समजलं का सांगा अगोदर? ओके, बघा मग आता पाहूया पोलर कोऑर्डिनेट वरून कार्टिशियन कोऑर्डिनेट. तर सांगा बरं, तुम्हीच सांगा एखादा पोलर कोऑर्डिनेट, एक रेडियस सांगा आणि एखादा अँगल सांगा, त्यावरून मग मी कार्टिशियन कोऑर्डिनेट काढून पाहतो. सांगा. -√3. ओके, आणि अरे अँगल सांग, हा तर रेडियस झाली, आता अँगल. कार्टिशियन कोऑर्डिनेट काढण्यासाठी पोलर कोऑर्डिनेट दिलेले असेल, पोलर कोऑर्डिनेट आर आणि थिटा असतो, आर रेडियस आणि थिटा अँगल. कार्टिशियन कोऑर्डिनेट मध्ये दोन्ही पॉइंट्स असतात ऍक्सिसचे. सिक्स्टी घेऊ, 45 घेऊ, 90 घेऊ, 180 घेऊ, 270 घेऊ, 360 घेऊ, कोणती घेऊ? 60 घेतला तर द गिवन पोलर कोऑर्डिनेट्स आर कोऑर्डिनेट आर कॉमा थिटा आर इज इक्वल्स टू -√3 अँड थिटा इज इक्वल्स टू 60 डिग्री. ठीक आहे, तर हे आले. आता याच्यानंतर द कार्टिशियन कोऑर्डिनेट, ते जे काढायचे आहेत ते कोऑर्डिनेट x, y can be given as x is equals to r cos theta and y is equals to r sin theta. ओके, तर x is equals to r ची व्हॅल्यू -√3 cos, थीटा ची व्हॅल्यू 60, y काढायचा आहे -√3 sin 60. तर मला सांगा cos 60 ची व्हॅल्यू किती आहे? cos 60 ची व्हॅल्यू हा, ओके. sin 60 ची सांगा. ओके, तर इकडे बघा, हा -√3 1 सोबत मल्टिप्लाय आहे, म्हणजे -√3/2 x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू काढण्यासाठी -√3 आणि हा 3 काय होईल मल्टिप्लाय, √3 आणि √3 चं मल्टिप्लिकेशन. दोन्ही रूट मध्ये असेल तर रूट कॅन्सल होतो. 3/2 सांगितलंय मी याच्या अगोदर, की सांगू कसं झालं रूट कॅन्सल? तर सांगू का? रूटचा अर्थ काय होतो? पॉवर हाफ. रूटचा अर्थ काय होतो? पॉवर हाफ. आणि इंडायसेसच्या रूल मध्ये a रेज टू दी पॉवर ऑफ m आणि a रेज टू दी पॉवर ऑफ n जर असेल तर a रेज टू दी पॉवर ऑफ m प्लस n होते, म्हणजे हाफ प्लस हाफ. तर 3 चा पॉवर हाफ प्लस हाफ म्हणजे 1 आणि 3 चा पॉवर 1 म्हणजे 3, म्हणून 3 मायनस होतं मायनस, कारण की मायनस इंटू प्लस मायनसच होते. तर हे काय झाले, पोलर कोऑर्डिनेट वरून कार्टिशियन कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट केले. समजलं का एवढं? की काही डिफिकल्टी आहे कार्टिशियन आणि पोलर कोऑर्डिनेट मध्ये? काही डिफिकल्टी असेल तर विचारा, कारण की इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक. ओके, व्हेरी गुड. आहे ना समज याच्यात आहे, इथे आहे हे झालं नाही. हे आपण 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 झाले आहे का आपले सॉल्व करून? एक्सरसाइज 2.2 मधले केले आहेत ना? ठीक आहे, करून ते पण इथे चालू आपण 16 नंबरवर आलो ना आपण. बरं, 16 नंबरच्या अगोदर मला सांगा की जेवढं आपण याच्यामध्ये रिवाइज केलेलं आहे तेवढं तुमचं क्लिअर झालेलं आहे? आपल्याला जमेल का काढणं की नाही?
म्हणून याला आपण पिरियॉडिसिटी मध्ये कन्वर्ट करून सॉल्व्ह करणार आहोत. 19 पाय अपॉन 3. तर 19 पायला आपण काय लिहू शकतो, साइन ब्रॅकेटमध्ये लक्ष द्या 6 पाय प्लस पाय बाय 3. स्प्लिटअप केला. आता कसं स्प्लिटअप केलं तुम्ही बघा. 6 3 जा 6 3 जा 18 पाय प्लस पाय 19 पाय, म्हणजे 19 पाय मध्ये याला स्प्लिटअप करू शकतो. आणि साईनचा फॉर्म्युला आहे पिरियॉडिसिटीचा कसा, की साइन 2 पाय प्लस एक्स जर असेल तरी आपण त्याला साइन एक्सच लिहितो. काय लिहितो, साइन एक्सच लिहितो. पिरियॉडिसिटीचा फॉर्म्युला म्हणतात त्याला. साइन 2 पाय प्लस एक्स असेल तर साइन एक्स लिहितात. तर याला 2 पायच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेऊ. कसं, साइन 2 इंटू 3 पाय प्लस पाय बाय 3 हे झाली त्याची पिरियॉडिसिटी. पिरियॉडिसिटी म्हणजे तो 2 ला बिलॉंग करतात, 2 पायला, किंवा 2 पाय इंटू 3 केलं असतं तरी चाललं असतं. हे पिरियॉडिसिटी झाली. याचा सरळ सरळ यूज होतो साइन पाय बाय 3. आणि साइन पाय बाय 3 म्हणजे किती डिग्री, 60. साइन पाय बाय 3 म्हणजे किती डिग्री, तुम्हाला डायरेक्ट कन्वर्ट नाही करता येत का रेडियनला डिग्री मध्ये. क्षितिज जमते का डायरेक्टली, डायरेक्ट पायला कन्सिडर काय करायचं 180. पायला 180 जर कन्सिडर केलं 3 न डिवाइड केलं तर काय आन्सर येते, 180 ला 3 न डिवाइड करा 60. साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे, अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर 16 मधला पहिला. उरलेले 2 करू शकता तुम्ही, नाही तर मी तिसरा करून देतो आणि जो सेकंड नंबरचा आहे तो होमवर्क देतो, कारण की तुम्ही रिवाइज कराल तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजते. ब्रॅकेटमध्ये चेंज करण्यासाठी पिरियॉडिसिटीचा यूज केला. जर तुम्ही पेज नंबर 24 उघडलं पुस्तकातलं, त्याच्यामध्ये वरते टॉपिक दिलेला आहे पिरियॉडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. पिरियॉडिसिटीमध्ये स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह नंबर आपण काय रिलेशन दाखवू शकतो त्यांच्यामधलं, की कॉस असो, साइन असो, टॅन असो, कॉट असो, ते पिरियॉडिसिटी दाखवतात. मॅक्झिमम त्यांचा पिरियड 2 पाय आहे. मॅक्झिमम आपण त्याला 2 पाय म्हणजे 360 डिग्री कन्सिडर करू शकतो. 360 नंतर 2 न मल्टिप्लाय करत जर गेलो आपण त्याला, तर ते म्हणजे आपला आन्सर. जसं इथं 6 पाय जे घेतलं म्हणजे 3 इंटू 2 पाय किंवा 2 पाय इंटू 3 म्हणजे काय झाली, त्याची पिरियॉडिसिटी झाली. ते पिरियॉडिसिटी कन्सिडर केली आपण. ते पेज नंबर जर वाचलं तुम्ही 24 मधला टॉपिक पिरियॉडिसिटी, तर हे व्यवस्थित लक्षात येते. ठीक आहे. याच्यानंतरचा थर्ड वाला क्वेश्चन सांगतो म्हणजे आणखी कन्फ्युजन क्लिअर होईल. आणि सेकंड तुम्ही ट्राय कराल, ते डिग्रीमध्ये दिलेलं आहे. हे रेडियनवाले मी करून देतो. डिग्रीमध्ये पण तेच, डिग्रीमध्ये सुद्धा तुम्हाला पिरियॉडिसिटी चेक करावं लागेल. डिग्रीमध्ये पिरियॉडिसिटी 360 कन्सिडर कराल. 360 ला 2 न मल्टिप्लाय करा किंवा 4 न 2 न 3 न मल्टिप्लाय करा, उरलेला अँगल काय कठीण नाही आहे. कॉट 25 पाय अपॉन 3. तर मला सांगा 25 पाय अपॉन 3 रेडियनला कन्वर्ट करायचं आहे पिरियॉडिसिटीमध्ये. तर कसं कन्वर्ट होईल बघा इकडे. 25 ला लिहितो मी 8 पाय प्लस पाय बाय 3, कारण की 8 3 किती होतात 24 प्लस 1, म्हणून आता याला आणखी कसं लिहू शकतो 2 पाय इंटू 4 प्लस पाय बाय 3. बरोबर आहे. पिरियॉडिसिटी मध्ये दाखवला 2 पायच्या रेंज मध्ये दाखवला. 2 पाय इंटू 4 म्हणजे 8 पाय होतात. आता सरळ सरळ याला आपण काय लिहू शकतो पाय बाय 3. आणि कॉट पाय बाय 3 म्हणजे किती डिग्री, कॉट 60 ची व्हॅल्यू कॉट 60 ची व्हॅल्यू कॉट कॉट आहे तो, कॉट कॉस नाही.
काय ते कॉट डायरेक्टली रिलेट करतो कॉस आणि साईनला. तर कॉस 60ची अपॉन साईन 60ची व्हॅल्यू ठेवा ना. जर जमत नसेल तर कॉस 60ची काय आहे, कॉस 60ची काय आहे 1/2 आणि याची काय आहे √3/2. 2 टू गेट कॅन्सल म्हणजे काय येईल 1/√3 येईल. हां 1/√3 येईल. कशाची व्हॅल्यू कॉट 25 पाय अपॉन 3. समजलं असेल तर ठीक आहे, नाही समजलं असेल तर पुन्हा रिवाइज करू. परंतु ज्या झालेल्या गोष्टी आहेत ना आपल्या या चॅप्टर मधल्या त्या तरी क्लिअर करा तुम्ही.